उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, टोपे सर आरोग्यमंत्री आहेत, राजेश टोपे सर, मंत्रीगण हे सगळे मिळून आणि त्यामध्ये महानगरपालिकेचे आमचे इक्बाल चहल त्यांची अख्खी टीम हे जेव्हा मिळून काम करतात त्यावेळेला त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होते. ह्याचं 50-50% म्हटलं तर 50% आमच्या नागरिकांना श्रेय जातं, तर 50% आमची यंत्रणा जी चालते त्या सगळ्यांना, मग अगदी खालच्या लेबरपासून ते डॉक्टरपर्यंत अशा यंत्रणेला आपण खरं हे दिलं पाहिजे, श्रेय दिलं पाहिजे. पण इथे श्रेय देण्यापेक्षा प्रत्येक जण आपला जीव कसा वाचेल याकडे जेव्हा लक्ष देत आहे, त्यामुळे मुंबईत आता बऱ्यापैकी आपण तर सर्वेक्षण केलंच आहे, पण इतरांनी केल्यानंतर लक्षात आलं आहे की या मुंबईमध्ये मुंबईकर बऱ्यापैकी मास्क वापरत आहेत, सॅनिटायझर होत आहेत, जास्त रस्त्यांमध्ये गर्दी आता आपल्याला हळूहळू कमी दिसते. याचा अर्थ मुंबईकर नियमावली मानते आणि पाळतायत. मॅडम, पण मग दुसरीकडे असंही दिसून येते की टेस्टिंग सुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे. मग आपण ही जी आकडेवारी कमी येते आहे याला टेस्टिंग कमी झाल्यामुळे आकडेवारी कमी होती असं म्हणायचं का? नाही, त्याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये जर आपणच काल मीडियाच्या माध्यमातून कळलं होतं काही खाजगी लोकांनी घेऊन स्वतःची अँटीजेनिक जी टेस्ट असते ती केली गेलेली आहे. काही ठिकाणी अपलोड झाल्यामुळे पॉझिटिव्ह आलेले पेशंट आपल्याला कळलेले आहेत, तर काही ठिकाणी लोकांनी टेस्टच करायला नकार दिलेला आहे. अगदी साधं उदाहरण, माझ्याच एका मित्राच्या बहिणीला जेव्हा खूप ताप येत होता, सर्दी, नाही मी टेस्ट करून घेणारच नाही, शेवटी जबरदस्तीने टेस्ट करायला लावली. खूप ताप होता आणि तेव्हा कळलं ती ओमायक्रॉनची पेशंट. त्या अशा अनेक लोक असतील की घ्यायचंच नाही आणि करायचंच नाही. एक तर दोन गोष्टी, एक तर ते घाबरतात की झालोच तर मला क्वारंटाईन व्हावं लागेल 7 दिवस, जे काही पहिले 10 दिवस होते आता 7 दिवस. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काही लोक आजही घाबरतात आणि घाबरण्याच्या पोटी म्हणजे टेस्टिंग नक्कीच कमी होत नाही, टेस्टिंग आपण उलट वाढवली आहे. उलट आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे थोडं हळूहळू कमी झालेलं आहे, तर आपण त्या टेस्टिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आमच्याकडनं कमी होते असं मला नाही वाटत. मॅडम, मग आता जर ही आकडेवारी अशी कमी होत राहिली तर निर्बंध पण कमी करण्यावर काही विचार केला जाईल की सामूहिकरित्या राज्याचा विचार वेगळा केला जाईल आणि मुंबईचा विचार वेगळा केला जाईल? नाही, लगेच कुठलेही निर्णय घेता कामा नये, कारण आपण इतर राज्यांमध्ये पहिल्या लाटेच्या वेळेला इतर राज्यांनी घाई घिसाडीनी लगेच निर्णय घेतले आणि ते निर्णय घेतल्यामुळे 5-5 वेळा त्यांना लॉकडाऊनला जावं लागलं. आपण तर एकच निर्णय घेतला, तो लॉंग लागला, पण तो एकच लॉकडाऊन झाला आणि मग जी आपल्याला सेकंड वेव्ह मोठ्या प्रमाणात येईल असं वाटलं होतं ती आली सुद्धा, पण तिला दुसऱ्या 15 दिवसाच्या आत तिलाही रोक लावला आपण, कारण त्यावेळेला आपण लॉकडाऊनमध्येच होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त बाधित न होणं या गोष्टीकडे लक्ष दिलं, बाधित होणार नाही या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि म्हणून आपण सेकंड वेव्हला बऱ्यापैकी थांबवलं. मधला पिरियड 6 महिन्याचा किंवा 4 महिन्याचा सगळेच आपण असं जरा बिंदास झालेलो होतो की चला आता एकदाचं गेलं, तोपर्यंत ओमायक्रॉन आलं आणि ओमायक्रॉनची SOP ही लोकांना माहिती आहे, लोक बघतायत आणि बरीचशी लोक ती फॉलो पण करतायत. मॅडम, कालपासून आपल्या डोजला पण सुरुवात झालेली आहे, बूस्टर डोजला काल पहिला दिवस होता. कसा प्रतिसाद आहे? लोक त्याला व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत का? मोठ्या प्रमाणावर ही लस घ्यायला लोक पुढे येत आहेत का? नाही, मुळामध्ये आपण प्रिकॉशन डोस, सुरक्षा कवर, बूस्टर असं म्हटलंय. आपल्याकडे ज्या लोकांची नोंद आहे पूर्णतः म्हणजे फ्रंट वर्कर्स ज्यांनी आमच्यासारख्यांनी घेतलेलं आहे, आता 9 महिन्याचं आहे, 36 आठवडे असं म्हटलंय. ते पूर्ण झाल्यानंतर 37व्या आपण घेऊ शकतो.
ते आज नाही म्हटलं तरी आपण बऱ्यापैकी या सगळ्यांना वॅक्सिनेशन देऊन बूस्टर डोस पण आपण कंप्लीट केलाय. तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की लोक प्रतिसाद देत आहेत आणि आरोग्य सेवक वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतील तिथे? हो नक्कीच, कारण कालचाच सुरुवात होती. आपण 10,000च्या वर जाऊन लोकांना बूस्टर डोस दिलाय. त्यामुळे बऱ्यापैकी लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांना आता कळायला लागलेलं आहे की ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले ते बाधित झाले, पण ते सौम्य लक्षणामध्ये बाधित झाले, आणि ज्याने अजिबात वॅक्सिन नाही घेतलं ते अति जोखमीचे जास्त लक्षणाचे पेशंट रुग्ण म्हणून ॲडमिट झाले. त्यामुळे आजही आपल्या माध्यमातून परत सांगेन की आपण लवकरात लवकर 2 डोसचं वॅक्सिन पहिलं कंप्लीट करा जे राहिले, आणि ज्यांचं दोन्ही वॅक्सिन झालेले आहे आणि ज्यांचे 35-36 आठवडे होत आले त्यांनी लवकरात लवकर जवळच्या वॅक्सिन सेंटरला संपर्क करून आपली तारीख दाखवून नक्की निश्चित आम्ही कुठल्या तारखेला येऊ किंवा कुठल्या पिरियडमध्ये आमचं हे संपेल अशी दक्षता घ्यायला हरकत नाही, की जेणेकरून फ्रंट वर्कर जे आम्ही दिले पहिलेच ते बरोबर ह्या आत्ताच्या पहिल्या ह्याच्यामध्ये लॉटमध्ये ते आलेले आहेत. आणि आमचाही फेब्रुवारीमध्ये, म्हणजे मी जेव्हा घेतलं तर माझा फेब्रुवारीत कदाचित नंबर लागेल बूस्टर डोसचा, आणि तो घ्यायलाच पाहिजे आणि तो घेणार. कोरोना चाचण्यांसंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना एक चाचणी करायला लागते, मात्र आता तसं करण्याची गरज नाही आहे, आवश्यकता त्याची नसल्याचं म्हणतात. चाचणी कमी करा, मला असं वाटतं, कारण मी टीव्हीच्या माध्यमातून मी बघते अनेक डॉक्टर्स जे तज्ज्ञ आहेत ते आपापलं प्रेडिक्शन देत आहेत आणि बोलत आहेत, पण शेवटी राज्याची टीम आहे, महानगरपालिकेची टीम आहे, ज्यांनी कोणी ॲडवाईस केले की सांगितले ते सगळं लक्षात घेता त्याच्यावरती मंत्री महोदय, महानगरपालिकेचे आमचे सगळे टीम जी आयुक्त ते पर्यंत ते आमच्या उपायुक्तांपर्यंत त्यांच्याबरोबर पण चर्चा केली जाते, आणि त्या चर्चेअंती येणारे नियमावली ती आपल्याला ह्या मुंबईत महाराष्ट्रात फॉलो करायचे. मॅडम आणखी 1-2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार हे बाळासाहेब थोरात यांना भेटले. मुंबईमध्ये विशेषतः उपनगरामध्ये NA टॅक्स द्यावा लागतो, म्हणजे तुमची जमीन जी आहे, आणि हा दरवर्षी उपनगरातल्या नागरिकांना द्यावा लागतोय. हा जो कर आहे हा अन्यायकारक आहे, हा कर मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळामध्ये ह्याच्यातली ह्या टॅक्सबद्दलची मला पूर्णतः माहिती नाही, पण आपण बऱ्याच वेळेला मध्यमवर्गीय, सामान्य, अतिमध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू कोणालाही एक रिलॅक्स द्यायचा असेल तर त्यावर साधक बाधक चर्चा होऊन ती चर्चा मंत्री महोदयांकडे, ती चर्चा नंतर जर तो टॅक्स गव्हर्नमेंटला जात असेल तर गव्हर्नमेंटच्या लेवलला नक्की त्याच्यावरती विचार होईल आणि तो व्हावा असं मलाही वाटतं. त्याचबरोबर काही आणखी एक माहिती मिळते की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुद्धा कोविडची लागण झाली आहे आणि त्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल आहे अशी माहिती मिळते आहे. आपल्याला या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का? आत्ताच माझ्या हातामध्ये आलेली आहे. नक्कीच त्यांना टेस्ट हे झालेली आहे, त्यांची पॉझिटिव्ह आहे, पण प्रकृती चांगली आहे. म्हणजे आपण ज्याला एसिम्प्टोमॅटिक म्हणतो, सौम्य लक्षणं असलेली आहे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही आहे. त्यामुळे त्या स्वतः एक तर घरी होम क्वारंटाईन होतील किंवा 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 त्या चांगल्या ब्रिज कँडी वगैरे या हॉस्पिटलमध्ये नेहमीच औषध पाणी घेत असतात किंवा त्यांची ट्रीटमेंट तर तिथे घेतील. डॉक्टरांच्या निगराणीखाली असावं, कारण लता दीदी ह्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं त्यांचं स्थान आहे. त्यामुळे
त्या नीटच असल्या पाहिजे, त्यामुळे त्या तेवढी काळजी घेते. शनिवारपासून ॲडमिट आहे सर. हो का? नाही, आम्हाला त्याची कल्पना नाही, पण त्याच्यावर तिथे जिथे ॲडमिट आहेत तिथे तिथले डॉक्टर्स नक्की त्यांची चांगली काळजी घेतील. मॅडम, काल आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं. मध्यंतरी एक बातमी प्रसारित होती की 50 वयोगटातल्या च्यावरती जे कोणी आहेत आता नगरसेवक, त्यांना कदाचित पुढची संधी मिळणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होत होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी काल ट्विट केलेलं आहे आणि ते म्हणाले की आमच्या पक्षामध्ये असा काही भेदभाव होत नाही, जे काम चांगलं करेल त्यांना तिकीट मिळेल. यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, मी ज्या पक्षामध्ये माझा जन्म झालाय असं म्हणायला हरकत नाही. मुळात आमच्याकडे अशाच पद्धतीने दिलं जातं, ना जात बघितली जात, ना धर्म बघितला जात, ना फक्त ती व्यक्ती चांगलं काम करते की नाही. वयाचं पण बंधन नाही, कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे, अरे वयाचं काय घेऊन बसताय, मनाने श्रीमंत राहा, मनाने तरुण राहा. आणि जर मनाने तरुण असलेली लोक जर काम करत असतील तर निश्चित हा कोणाचा तरी डाव आहे की ज्या पद्धतीने आदित्य साहेब आता या येणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर आहे, तर त्यांची शस्त्र जी आमच्या ज्येष्ठ लोक, जी लोक 40-45च्या वयाची आज शाखा प्रमुख आहेत, तर ती जी लागणारी शस्त्र इलेक्शनची निवडणुकीच्या काळात त्यांना बोथट करून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शिवसेनेचा राग निर्माण करू, पण ते स्वप्न राहील असं होणार नाही. कारण शेवटी आमच्यासारखे लोक नेहमीच, आमच्यासारखे म्हणण्याच्या आम्ही सगळेच असाच विचार करतो की आम्ही होतो कोण आणि झालो काय. त्यामुळे जो जो पक्ष निर्णय घेईल त्या त्या पक्षाच्या निर्णयाला नेहमीच सैनिकांची तयारी असते. निवडणुकीमध्ये नेहमी हेवेदेवे चालतात. ऐन निवडणुकीमध्ये अगदी काल परवा माझ्या मांडीला मांडी लावून बसणारी लोक विरोधात जातात, तर तो तेवढा एक काळ असतो, तो सगळ्या पक्षात आहे. त्यामुळे आम्हाला असं कधीच होणार नाही. आदित्य साहेबांनी जे सांगितलंय, जो चांगलं काम करतो, जो सतत आणि सतत पक्षाचा हिताचं बघत असतो, त्यालाच तिकीट दिली जाते. आणि शेवटी ते 15 दिवस एक वेगळं टेक्निक असतं जिंकण्याचं. ते का आम्ही डिक्लेअर करावं आणि का सांगावं? आम्हाला आमच्या पद्धतीने राहू दे. आमच्या पक्षामध्ये आमचे जे काही निर्णय होतात ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतात आणि आत्ता आमचे आदित्य साहेब या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये लीडिंग करणार आहेत. त्यांच्या बरोबरीने आम्ही लीडिंगमध्ये असणार. त्यामुळे जे निर्णय घेतील ते नक्कीच शिवसेनेच्या हिताचे निर्णय घेतील. त्याचबरोबर 2017ला आपण जो वचननामा दिला होता त्यानुसार 500 करोडच्या आतमध्ये घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेला आहे. त्यानंतर जी वचननामातल्या इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्या प्रतिनिधीसाठी देखील आता आपण तयारी लागलेली आहात. त्यामध्ये आता स्थायी समितीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव त्या संदर्भात येतात. त्यामध्ये वचननाम्यात दिलेल्या गोष्टी शिक्षिता होण्यासंदर्भातले प्रस्ताव आहे. जो वचननामा दिला होता त्यातलं नाही म्हटलं तरी 70-75% आपण वचननामाप्रमाणे काम केलंय. जो प्रॉपर्टी टॅक्स बऱ्याच जणांना असं वाटत होतं हे होऊच शकणार नाही, तोपर्यंत ते सगळे खुशाल होते. तोपर्यंत त्यांना कमर्शियल अमक तमक काही आठवत नव्हतं. पण ज्या क्षणाला सरसकट टॅक्स माफ झाला, 500 फुटाच्या घरामधल्या राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला, तर तो दिलासा दिला त्याच्याबद्दल कौतुक बाजूला. मग या तारखेपासून घ्या आणि त्या तारखेपासून घ्या. तुमच्या घरामध्ये अनेकदा आपण असं म्हणतो या कामवालीला बोलवायचं आहे, या कामवालीला, तर तिला काय जानेवारीपासून पगार देता का? जेव्हा ठरलं तेव्हापासून माफ करतोय. आणि मुंबईकरांना पाहिजे, मुंबईकरांना आवडलंय, पण कुठेतरी चांगल्या ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा असं विरोधकांनी ठरवलंच आहे. तरी मुंबईकर हुशार आहेत. जे जे चांगलं शिवसेना देते त्या त्या चांगल्या गोष्टीला मुंबईकर आजही मानते आणि मुंबईकर बघतायत. ताई, हिंदी में जानना चाहेंगे कि बीते 3 दिनों से कोरोना का संक्रमण कम हुआ है, आंकड़े कम हुए हैं, पॉजिटिविटी रेट कम हुई है. मुख्य कारण क्या है इसके पीछे? क्या ये मान के चले कि जो रेस्ट्रिक्शंस लगाए गए थे उसके वजह से है, या जो सेल्फ टेस्टिंग किट है उसमें गड़बड़ी पाई गई है, उससे बीएमसी को सही आंकड़े नहीं मिल रहे हैं?
क्या वजह है, मुख्य वजह क्या? नहीं, आप लोग वजह पूछना चाहते हैं, वजह नहीं, ये मुंबई के लोग हैं, वो बहुत ही होशियार लोग हैं। हमारे मुख्यमंत्री जो कह रहे हैं उद्धव जी ठाकरे सर, उनको माननारे लोग हैं। उन्होंने देखा आंकड़ा बढ़ रहा है, डेंजर जोन में हम जा रहे हैं। आज भी किसी को भी पूरा कुछ बंद नहीं चाहिए, उनको खुला चाहिए। और ये जानकारी आपसे मिलने के बाद, चैनल के माध्यम से मिलने के बाद, हर एक ने मास्क लगाना, सैनिटाइजर होना, भीड़ में है तो भी मास्क नहीं निकालना, 2 वैक्सीन लेना, 2 वैक्सीन लेके उन्होंने खुद को एक बॉडी को प्रूव करके रखा है। तो इसका मतलब है कि लोग मानते गए और हमारा जो टेस्टिंग हो या ट्रैकिंग हो, ट्रेसिंग हो, वो ज़्यादा जोर से चालू हुआ। इसीलिए आज भी बहुत ही कोरोना संक्रमित या ओमाइक्रॉन संक्रमित रुग्ण कम पाए गए हैं। सेल्फ टेस्टिंग किट के बारे में बताइए कि उसके ऊपर क्या कार्रवाई की जाएगी? पता ये चल रहा है कि जो आंकड़े हैं उसे सही नहीं मिल पा रहा है। नहीं, 96,000 लोगों ने ये किट लेके एंटीजन टेस्ट जो किए, जितना पॉजिटिव आने के बाद उन्होंने अपलोड करके महानगर पालिका को कहा है, उसमें 3,000 के ऊपर पॉजिटिव लोग आए और उसमें 1,900 या 1,900 ये लोग असिम्टोमेटिक थे। उसके बाकी लोग सिम्टोमेटिक थे, उन्होंने घर में रहना एक किया है। जो टेस्टिंग का किट मिल रहा है उसके बारे में महानगर पालिका उसका तपास कर रही है, कौन सी जगह पे ये मिल रहा है। तो उसका मतलब है कि आज टेस्ट आंकड़ा कम है तो टेस्टिंग नहीं है क्या, ये नहीं है क्या, वैसे नहीं, जैसा है वैसा चालू है हमारा काम। लेकिन लोग जब भी खुद मन में लेते हैं कि नहीं, हम ये कोविड-19 कोरोना के आंकड़े नहीं बढ़ाएंगे, हम ज़्यादा बाहर भीड़ में नहीं जाएंगे, हम मास्क ही यूज करेंगे, तो उसका नतीजा है कोविड-19 कोरोना का आंकड़ा कम आना। लता दीदी की तबीयत जो है वो खराब हो गई है, क्या कुछ जानकारी है, क्या उन्हें माइल्ड सिम्टम्स है, क्या कुछ बता पाएंगे आप? अभी आपके माध्यम से मुझे पता चला है कि वो सैटरडे से लता दीदी ब्रिज कैंडी हॉस्पिटल में एडमिट है और अभी भी पता चला है जो पॉजिटिव आई है, लेकिन उनको एसिम्टोमेटिक है, बहुत ही हेल्दी तबीयत है उनकी। और जो डॉक्टर टीम काम कर रही है वो भी अच्छी तरह काम कर रही है। आपके माध्यम से दुआ करते हैं कि लता दीदी हमारी अच्छी जल्दी घर आए। बताइए कि पता चला कि आईसीयू में एडमिट किया हुआ है, वेंटिलेटर में क्या स्थिति है फिलहाल उनकी? नहीं, अभी तो पता चला है कि ऑक्सीजन की ज़रूरत नहीं है और आपके माध्यम से अभी पता चला है तो मैं खुद ब्रिज कैंडी हॉस्पिटल में जाके, शायद मैं उनको मिल नहीं सकेगी लेकिन डॉक्टर के टीम के साथ बात करके मैं जानकारी लेगी और मैं प्रार्थना करेगी कि हमारी लता दीदी जल्दी अच्छी हो। एक सवाल था कि ओमाइक्रॉन की जो टेस्टिंग होती थी जीनोम सीक्वेंसिंग कस्तूरबा, वो लैब बंद कर दिया गया है, अभी जीनोम सीक्वेंसिंग नहीं, गलत है, लैब कौन सी भी बंद नहीं की है, वो जीनोम सीक्वेंसिंग की लैब चालू है, हमें लैब बंद नहीं हुई है। अब मैंने डॉक्टर के पास पूछा है, वो बोलते हैं ऐसा नहीं है, काम चालू है हमारा। चला एक और बात था ना, ये तो मुंबई में जो हॉस्पिटल है तो इसके लिए जो भर्ती किए गए, इसमें से कितने प्रतिशत बेड्स अभी फुल हैं और क्या कितने प्रतिशत? हमारे ज़्यादा से ज़्यादा बेड आज भी खुले, क्योंकि असिम्टोमेटिक रुग्ण एक तो घर में रहे, घर में नहीं है तो हमारे क्वारंटाइन सेंटर में रहे, लेकिन हॉस्पिटल में नहीं है, तो 20% बेड हमारा ऑक्यूपाई है, बाकी 80% बेड ये हमारे खुले हैं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का जो ड्रीम प्रोजेक्ट है कोस्टल रोड प्रोजेक्ट,
कि पहले जो टनल है उसका जो है वो खनन हो चुका है, उसकी माइनिंग हो चुकी है, किस तरीके से आप देखते हैं और ये कब तक पूरा प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएगा? 2024 उसमें ये कंप्लीट होना ज़रूरी है, लग रहा है। और इतना कोविड-19 कोरोना के टाइम 1.5-2 साल और सब बंद था, लेकिन कोविड-19 कोरोना के पूरे नियम का पालन करते अपना जो ड्रीम प्रोजेक्ट है हमारे उद्धव बाला साहब ठाकरे, वो आगे चल रहा है। मुझे बहुत ही कल हमने सबने फिजिकली देखा है कि एक कंप्लीट टप्पा कंप्लीट करके हम दूसरे टप्पे पे गए। 2 किलोमीटर के ऊपर का जो बोगदा है उसका कल हमने प्रात्यक्षिक देखा है। और मुझे एक आनंद है कि जो उद्धव जी जो पक्ष प्रमुख थे तभी से उन्होंने मुंबई सागरी किनारा प्रकल्प ये ड्रीम प्रोजेक्ट करके देखा था। और नियति ने इतनी कमाल की कि जो पक्ष प्रमुख थे उन्होंने ये प्रकल्प हाथ में लेके काम चालू किया। आज वही प्रकल्प करने के लिए, कंप्लीट करने के लिए दस्तूर खुद मुख्यमंत्री नियति ने आशीर्वाद दे दिया और वो मुख्यमंत्री महाराष्ट्र के बन गए। तो बनने के बाद भी वो खुद जाके उसकी जानकारी लेते हैं, लोगों को, उधर के लोगों को मोटिवेशन देते हैं। खुद आदित्य ठाकरे हर महीने में जाके क्या काम चालू है, कैसा चालू है, वो भी देखते हैं। अभी बहुत लोगों को ये भी पसंद नहीं है, लेकिन इतना बड़ा प्रकल्प है तो ये कल और परसों नहीं हुआ है। उसके लिए 10 साल वो प्रकल्प लेने के टाइम जो तज्ञ लोग रहते, तज्ञ की टीम रहती है, वो सब साथ में बैठ के कैसा प्रकल्प कर सकते हैं उसके लिए बातचीत करते हैं। उसके बाद प्रकल्प फिजिकली आ जाता है। इसी से जुड़ा हुआ एक सवाल है, क्या लॉकडाउन और कोविड के वजह से ये प्रोजेक्ट जो है वो डिले हुआ? इसके अलावा मैं जानना चाह रहा हूँ कि बांद्रा वर्सोवा जो रोड है उसका काम अभी तक, कोस्टल रोड का काम अभी तक चालू नहीं हुआ, तो कभी तक उम्मीद है कि उसका काम शुरू होगा? जितना 3 टप्पे 4 फेज, अभी 2nd फेज कल हुआ, आज 3rd फेज का भी प्रियदर्शनी, तो मिल के करे। ज़्यादा से ज़्यादा हम 2024 में ये पूरा प्रकल्प होने का प्रयास कर रहे हैं। और कोविड हो कुछ भी, इतना पूरा अपना वर्ल्ड थम गया था, लेकिन कोविड-19 कोरोना के टाइम में भी पूरी खबरदारी लेके वो प्रकल्प आगे लेके गए। किरीट समय ने आरोप किया है कि कोविड सेंटर जो है वहाँ पर ज्यादातर भ्रष्टाचार हो रहा है, क्या किस तरह से जवाब देंगे? नहीं, वो तो आरोप करते ही रहेंगे क्योंकि उसको एजेंडा चलाना है, उसको ही रखा है, उसको रखा है एजेंडा चलाने के लिए, तो वो चलाते रहेंगे। मैंने तो चैलेंज किए, लेके आओ जो कुछ भ्रष्टाचार है वो लेके आओ, हमारे सामने लेके आओ। मुंबई के लोगों के लिए गुमराह करना आसान है, लेकिन जो आप चाहते वो नहीं होगा। और रखे हुए आदमी को क्या बोलेंगे? बीआईसी इलेक्शन को लेकर बात पूछनी थी। माननीय सीएम के गाइडेंस के अंदर आदित्य ठाकरे जी के नेतृत्व में इस बार इलेक्शन लड़ा जाएगा शिवसेना से। एक एज क्राइटेरिया भी क्या सेट हुआ है कॉर्पोरेशन? एक तो जिसने किसने किया है वो बचपना है। इनके हर एक नेता देखे जाए तो 90 के ऊपर गए। हमारे पक्ष में ऐसे नहीं चलता है। हमारा पक्ष क्लियर कह रहे हैं, आदित्य ठाकरे खुद कर रहे हैं कि जो अच्छा काम करता है, जो अच्छा शिवसेना को एफर्ट्स देता है, तो उनको टिकट मिलेगी। एज का क्या है? मैराथन जब भी चलती है, पूरी खुली मैराथन, पूछते हैं क्या आप कितना एज के, आप कितना एज के, आप कितना एज के? नहीं ना। और जो स्लो चलता है वो भी आगे जाके मैराथन कंप्लीट करता है। इसीलिए मेरा पक्ष अच्छे काम करने वाले, अपना
शिवसेना पक्ष में ज्यादा एफर्ट्स देने वाले, वो कैसा दिखता है, जात क्या है, इसका ये क्या, वो कुछ नहीं देखते। वो देखते अच्छा काम कर रहे हैं और जो नियमावली है इनकी निवडणूक की, और उसमें उस दायरे में रहना चाहिए। एक तो आदित्य को आगे जा रहे, किसी का तो पेट दुख रहा है, क्योंकि आदित्य ठाकरे ये 16 या 17 साल से आज 10-12 साल हुए वो खुद काम कर रहे। जब ऐसी कहावत है कि इतना यंग लड़का, जो हमारे मराठी में कहावत है, झोपाळे वाचुनी झुलायचे, लेकिन वो झूलते नहीं है, वो झुलाते हैं बराबर। वो ये पेट दुखी, ये पेट दुख रहा है तो रहने दो। हमारे जैसे सब लोग आदित्य उद्धव जी ठाकरे के हाथ मजबूत करने के लिए हम साथ में हैं, और हमें किसी को भी झगड़े तो होते ही इलेक्शन पीरियड में, इसको क्यों दिया, उसको क्यों दिया। मेरे 2017 के इलेक्शन आपने सबने देखा है, बहुत ही बातमी चलाई थी, चलाने वाले भी अलग थे, लेकिन कुछ भी होने दो, शिवसेना पक्ष जब भी निर्णय लेता है तो पक्का लेते हैं, और एक बार निर्णय लिया तो 99% बदला नहीं जाता है। लेकिन आदित्य उतना होशियार लड़का है हमारा, वो बराबर काम करेंगे, क्योंकि अभी भी वो काम हमारे से तो करते हैं, हम उनके साथ, वो हमारे साथ। तो आदित्य के जो इलेक्शन की जो आयुध होती है, उनको बोथट करने की काम कोई तो पगला कर रहे हैं। के वेस्ट, के ईस्ट और आर सेंट्रल, ये जो बोरीवली और अंधेरी के वार्ड्स हैं, वहां पर कोविड के केसेस काफी ज्यादा आ रहे हैं, करीबन 50% केसेस आ रहे हैं। तो उसकी मुख्य वजह आपको क्या लग रही है, क्या है, और क्या वहां पर प्रतिबंध